नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 30 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:54 ते 11:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:03 ते 3:26 आणि यमगंड काळ पहाटे 7:08 ते 8:31 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर केंद्रित करेल. संध्याकाळी 6:35 हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी रवी आणि गुरुचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानांमध्ये भ्रमण करेल. दशमातला रवी आणि द्वितीयातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असाच असणार आहे. आजच्या दिवशी तुमचा कामाचा उरक दांडगा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती आता वेगळी करू शकाल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसू शकतील. त्या संदर्भातल्या चांगल्या संधी मिळू शकतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकते. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर मतभेद वैचित्र असे काही प्रकार दिसून येतील. त्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. आजच्या दिवशी भाग्यातला रवी आणि तुमच्या राशीतला गुरु हा त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर तुमच्या भाग्यातला जो चंद्र आहे हा केंद्रयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असा असणार आहे. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामे तुम्ही हाती घेऊ शकता. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. भाग्याचे 7 उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे तुम्हाला सध्याच्या जीवनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असेल त्याची पूर्ती येणाऱ्या 2 ते 3 दिवसात होऊ शकेल किंवा त्या संदर्भातले काही सकारात्मक संकेत तुम्हाला मिळू शकतील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. त्याचप्रमाणे अष्टमातला रवी आणि व्ययातला गुरु हा परस्पर त्रिकोणी करणार आहे. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळू शकतात. येणाऱ्या साधारण संध्याकाळीच्या नंतर जो कालावधी आहे त्यामध्ये तुमचा जो मूड असेल त्याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या सप्तमातला रवी आणि भाग्यात आणि लाभातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. आजच्या दिवशी संध्याकाळी 6:35 सप्तमातला चंद्र अष्टमात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या कारणावरून मतभेद होऊ शकतील. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहेत.
वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाणं, त्याचप्रमाणे काही चांगल्या सकारात्मक घटना घडणं, चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळणं, महत्त्वपूर्ण गुंतवणूक होणं, अशा प्रकारचे काही सकारात्मक अनुभव तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित मिळणार आहे. आजच्या दिवशी थोडंसं तुमच्या भावभावना ते कंट्रोल करणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. षष्ठातला रवी आणि दशमातला गुरु हे परस्पर त्रिकोणी करणार आहे. संध्याकाळी 6:35 सप्तमातला चंद्र अष्टमात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी भावभावनांचे संघर्ष दिसून येतील, त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातले सकारात्मक अनुभव तुम्हाला निश्चित येतील. काही नवनवीन संधी मिळू शकतील. याचप्रमाणे तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. पंचमातला रवी आणि भाग्यातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातला चंद्र संध्याकाळी 6:35 षष्ठात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असणार आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत भाग्यशाली असे असणार आहेत. खास करून जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तर अतिशय उत्तम प्रकारची गोष्टी होऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला मिळू शकेल. तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ती किंवा त्या संदर्भातल्या सकारात्मक काही सिग्नल किंवा संकेत तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. चतुर्थातला रवी आणि अष्टमातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 चतुर्थातला चंद्र पंचमात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्या प्रमाणात मतवैचित्र असे काय अनुभव येऊ शकतील. काळजी घ्या. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कार्यक्षेत्र तुमचं जे वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं जर तुमची अडकलेली असतील तर ती मार्गी लागू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. याचप्रमाणे 3यातला रवी आणि सप्तमातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. संध्याकाळी 6:35 3यातला चंद्र चतुर्थात भ्रमण करेल. आजचा दिवस बऱ्याच प्रमाणात बिझी असणार आहे. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल आहेत. थोडाफार मनस्ताप होऊ शकेल. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत उत्तम अशा स्वरूपाचे असणार आहेत. जी तुम्ही हाती घ्याल, कामं घ्याल ती सहजपणे पूर्ण करून दाखवाल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता येणार 2 ते 3 दिवस अतिशय शुभफलदायी किंवा भाग्यशाली म्हणू शकता. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकाल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. ज्या व्यक्ती विवाहाच्या संदर्भात विचार करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही सकारात्मक संकेत मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. 2यातला रवी आणि षष्ठातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 2यातला चंद्र 3यात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित काही खर्च होऊ शकतील, त्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस मात्र आर्थिक संदर्भात अतिशय उत्तम राहतील. काही चांगले तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुम्ही जास्त ॲक्टिव्ह झाल्यासारखा अनुभव येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतला रवी आणि पंचमातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. संध्याकाळी 6:35 चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. अतिशय उत्तम आणि भाग्यशाली अशा प्रकारचा दिवस असणार आहे. खास करून थोडंसं स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवा. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहेत. तुमची रखडलेली अडलेली कामं की ज्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अडथळे येत आहेत अशी कामं पूर्ण होताना दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर उत्तम रिलेशनशिपचा अनुभव घेऊ शकाल. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहेत. भाग्यशाली असणारे आहेत दिवस. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चित मिळेल. तुमच्या मनोवाची इच्छा किंवा त्या संदर्भातले सकारात्मक संकेत तुम्हाला निश्चित मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. व्ययातला रवी आणि चतुर्थातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणारे. संध्याकाळी 6:35 व्ययातला चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल. आजच्या दिवशी थोडं स्ट्रेस टेन्शन जाणवू शकेल. फिरणं वगैरे होईल, मात्र कामात थोडेफार अडथळे येऊ शकेल. त्यामुळे नैराश्य दिसू शकेल. काळजी करू नका. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये हे नैराश्याचं मळब दूर होईल आणि एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स किंवा ऊर्जा तुमच्यामध्ये दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं, चांगला वेळ स्पेंड करणं किंवा धार्मिक स्थळी भेटीगाठी देणं अशा प्रकारचे चांगले काही उत्तम अनुभव येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 6:35 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. लाभातला रवी आणि तृतीयातला गुरु हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्या खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. काही चांगले लाभ मिळू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं नैराश्य जाणवू शकेल. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहेत. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. अडकलेली कामं तुमचे मार्गी लागू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार याकरता दिवस उत्तम राहील. मित्रपरिवाराकडून काही चांगले उत्तम सल्ले तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे नवीन इन्व्हेस्टमेंट किंवा नवीन कामासाठी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस लाभदायी असणाऱ्या दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 30 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.